नमस्कार. आज आपण लहान मुलीचा प्लाझो कटिंग कसा करायचा आणि शिवायचा कसा ते पाहूया. तर आपल्याला डबल फोल्ड आधी कपडा करून घ्यायचा आहे, म्हणजे 4 फोल्ड झालेले आहेत. आता 2 इंच आपल्याला पायासाठी इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. फोल्डिंगसाठी लाईन मारून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. तर 26 इंच उंची घेतलेली आहे. वरती आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. ज्या वेळेला फोल्ड कराल त्यावेळेला जितकी उंची असेल त्याच्यामध्ये 4 इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवा. आता इथून 7.5 इंच घेतलाय. जितका आपल्याला गोळ पाहिजे तेवढा घ्यायचा आहे. 1 इंच शिलाईसाठी ठेवायचा आहे. आता इथून आपल्याला घ्यायचा आहे सीटचा तिसरा भाग. तर 24 सीट आहे, तर 8 घेतलेला आहे. 8 त्रिक 24. इथून पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून पण आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे. एक लाईन मारून घ्यायची आहे. इथून 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे. 1.5 इंच ठेवा, जास्त ठेवू नका. एक लाईन मारून घ्यायची आहे माहितीसाठी. आता इथून आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि राऊंड शेप द्यायचा आहे. प्लाझो शिवायला एकदम सोपा आहे. आता ह्या मार्किंग पासून खालच्या मार्किंग पर्यंत आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे. जो आपण शिलाईला ठेवलेला आहे तिथपर्यंत मारायची लाईन. आता कट करून घ्यायचं आहे. तर आपली कटिंग झालेली आहे. मेजरमेंट परफेक्ट टाकलं ना तर प्लाझो एकदम परफेक्ट बसणार आणि प्लाझो शिवायला सुद्धा वेळ लागत नाही. अगदी 15 मिनिटांमध्ये प्लाझो शिवून होतो. दोन्ही भाग कट करून घ्यायचे आहेत. आता आपण जितकं शिलाईला ठेवलेलं ना ती लाईन मारून घ्यायची, म्हणजे त्याच्यावर बरोबर शिलाई येणार. तर 1 इंच ठेवलेलं आहे तर तेवढंच शिलाई घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी लाईन मारून घ्या. नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा हा प्लाझो शिवता येईल. आता शिलाई करून घ्यायची आहे. जो सरळ भाग आहे तो वरती ठेवायचा आहे आणि जो मार्किंगचा भाग आहे तो खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूचा पण मार्किंगचा भाग ठेवायचा आहे. आता दोन्ही बाजूनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारून झालेली आहे. आता दोन्ही भाग सरळ करून घ्यायचे आहेत आणि पहिला कमरेची आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इलॅस्टिक टाकण्यासाठी आपल्याला थोडंसं ओपन ठेवायचं आहे. आता शिलाई मारून झाली आहे तर दोन्ही भाग एकावर एक ठेवून सरळ करायचे आहेत आणि जो थोडासा एक्स्ट्रा असेल तो कट करायचा आहे. नंतर पायाचे भाग शिवून घ्यायचा आहे. जेवढं आपण मार्किंग केलं आहे तेवढंच शिवायचं आहे. आता दोन्ही टोकं आपल्याला मधली ती बरोबर जुळतात की नाही ते पाहायचं आहे. ते एकदम परफेक्ट जुळलेले आहेत. मेजरमेंट आपण जे मार्किंग केले ना त्याचप्रमाणे लाईन जर मारलीत ना तर एकदम परफेक्ट येणार शिलाई. आता सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. प्लाझो आपला तयार झालेला आहे. आता इलॅस्टिक टाकून घ्यायचं आहे. तर जितकी कंबर असेल त्याच्यापेक्षा 2 इंच इलॅस्टिक कमी घ्यायचं आहे. तर 21 कंबर आहे तर 19 इंच इलॅस्टिक घ्यायचं आहे. इलॅस्टिक खेचायचं नाही मेजरमेंट घेताना. आता मोठी पिन घ्यायची आणि इलॅस्टिक टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा आपला प्लाझो तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा.